पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन मुळा मुठा नदीपात्रामध्ये उतरून आंदोलन केलं जात आहे। गावातील विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन हे केलं जात आहे। मांजरी गावातील विविध प्रश्नांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुळा मुठा नदी पात्रात उतरून लक्षवेधी आंदोलन केलं आहे। पुणे मनपाचा निषेध नोंदवलाय। मांजरी गावातील अंगणवाडी, स्मशानभूमी यासह नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। लाईट न बसवणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? अरे मांजरी अरे मी आहे की तुम्ही इकडे ताई ते इकडे बाकीचे असे ना उभे गिरेंद्र या असे ना या बाजूला नाही इथे तर कामा सगळे मुळा नदीपात्रात उतरून आंदोलन केलं जात आहे। घोषणाबाजी केली जाते। पालिकेच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। उड्डाणपूल नदीच्या उड्डाणपुलावरती लाईट न बसवणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? अरे मांजरी या संदर्भात आंदोलक आणि शहर उपाध्यक्ष गजेंद्र मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी मांजरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सध्या मुळा मुठा नदीपात्रात उतरलेले आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक होत गजेंद्र मोरे, शैलेंद्र बेलेकर आणि त्यांचे इतर सगळे कार्यकर्ते जे आहेत घोषणाबाजी करताना दिसत आहेत। आमची मागणी अशी आहे की अंगणवाडीतले 550 विद्यार्थी आहेत आमच्या मांजरी गावामध्ये, जे 17 अंगणवाडी आहेत, त्या 17 अंगणवाडीचे सगळे मीटर एमएसएमबीने काढून नेलेले आहेत। याला जबाबदार पुणे मनपा, महिला बाल कल्याण विकास आयुक्त आहेत। त्या ठिकाणी नागरी सुविधा नाहीये, पाण्याची सुविधा नसते, सुरक्षा रक्षक नसतो, घाणेरडी अवस्था असते। मेल्यानंतर सुद्धा माणसाला त्या ठिकाणी शांतता मिळत नाही। ही एक संतापजनक भावना नागरिकांच्या मनात असल्यामुळे जलसमाधी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। ब्रिजवर स्ट्रीट लाईट नाहीये, इकडं घाण नदीमध्ये घाण आहे, ह्याची सुरक्षा, ह्याची स्वच्छता झाली पाहिजे, ह्याच आमच्या मागण्या आहे। मांजरीकरांनुसार आम्ही मागण्या आपल्याला पूर्ण करण्यास प्रशासनाला आपण पाहिले की या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि सगळे जे कार्यकर्ते सध्या पाण्यामध्ये उतरून थेट आंदोलन करताना दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।